नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या काळात शाळा बंद शिक्षण सुरू या कार्यक्रमाअंतर्गत माझ्याकडे असलेलं गणिताचं थोडंसं ज्ञान तुमच्यासोबत शेअर करण्याकरिता मी तुमच्या पुढे उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9वा वर्ग पास झालेत. कुणाला किती गुण मिळाले याची तुम्ही चर्चा पण केली. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे सरासरी गुण मिळाले. आता सरासरी गुण मिळाले म्हणजे काय, तर उदाहरणार्थ प्रत्येकी 100 मार्काचे तुम्हाला 6 विषय आहेत आणि त्या 6 विषयामध्ये तुम्हाला मिळालेल्या गुणांची जर बेरीज केली आणि त्या गुणाच्या बेरजेला जर तुम्ही विषयांची संख्या म्हणजे 6 जर भागलं तर तुम्हाला तुमच्या गुणांची सरासरी मिळते. एखाद्या वेळेस तुम्ही जर तहसील कार्यालयात गेले तर त्या तहसील कार्यालयाच्या भिंतीवर वेगवेगळे आलेख काढलेले असतात. उदाहरणार्थ 2019 मध्ये आपल्या तहसीलमध्ये पाऊस किती पडला ह्याचा आलेख. आता साधारणतः आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पाऊस पडतो. तर ज्या खालच्या रेषेमध्ये म्हणजेच एक्स अक्षावर महिने काढलेले असतात आणि वरच्या अक्षावर आपल्याला पाऊस किती पडला हे काढलेलं असतं. आणि सहज आपण एक नजर जरी टाकली तरी आपल्याला जो स्तंभ उंच असेल त्या महिन्यात सर्वात जास्ती पाऊस पडला आणि ज्या महिन्याचा स्तंभ सर्वात कमी असेल त्या महिन्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडला. हे आपण कुठलंही रेकॉर्ड, कुठलंही रजिस्टर न बघता सुद्धा सांगू शकतो. तर थोडक्यात काय, तर एखाद्या सामग्रीचं सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण करणं म्हणजेच याला आपण सांख्यिकी शास्त्र असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज वर्ग 10वीच्या भाग 1 मधील प्रकरण 6 अर्थातच सांख्यिकी याबद्दल माहिती बघायची आहे. सांख्यिकी या शास्त्रामध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस गाल्टन यांनी खूप महत्त्वाचं कार्य केलं. त्यांनी हजारो लोकांचे फिंगरप्रिंट्स घेऊन त्या फिंगरप्रिंट्समधून दाखवून दिलं की कुठल्याही 2 व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स हे सारखे असण्याची शक्यता जवळजवळ 0 असते. आणि म्हणूनच की काय, तर आपल्या न्यायालयाने सुद्धा एखाद्या गुन्हेगाराची ओळख पटवण्याकरिता या फिंगरप्रिंट्सचं शास्त्र हे मान्य केलेलं आहे. मित्रांनो, आज आपल्याला या प्रामुख्याने सामग्री व्यवस्थापन, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे व सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण याबद्दल माहिती बघायची आहे. आता सामग्री म्हणजे काय, तर सामग्री म्हणजे आपण ज्याला डेटा म्हणतो. सामग्री संकलनाच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धती म्हणजे जेव्हा एखादी चौकस व्यक्ती ठराविक योजना आखून त्याकरिता स्वतः माहितीचे संकलन करते तेव्हा तिला आपण प्राथमिक माहिती असे म्हणतो, प्राथमिक सामग्री असे म्हणतो. आणि ही सामग्री विश्वसनीय असते कारण ती त्या व्यक्तीने स्वतः गोळा केलेली असते. दुसरी सामग्री म्हणजेच दुय्यम सामग्री. तर इतर परिस्थितीत वेळेची उपलब्धता व साधनांच्या अभावामुळे अभ्यासकाला स्वतः ती माहिती मिळवणे कठीण होते. अशा वेळेस तो कुठल्या तरी सरकारी कार्यालयाकडून किंवा दुसऱ्या व्यक्तींकडून ती माहिती मिळवतो आणि म्हणून अशा माहितीला दुय्यम सामग्री असे म्हणतात. ही दुय्यम सामग्री मात्र तितकीशी विश्वसनीय नसते कारण ती इतरांकडून मिळवलेली असते. यानंतर आपण बघणार आहोत केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं. सर्वेक्षणातून मिळालेल्या सांख्यिक माहितीमध्ये सर्वसाधारणपणे एक गुणधर्म आढळतो
म्हणजे सर्व प्राप्तांक एका विशिष्ट प्राप्तांकाभोवती केंद्रित होतात आणि ही प्रवृत्ती म्हणजेच प्राप्तांक ज्या समूहाची प्रातिनिधिक संख्या असते त्या संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण असं म्हणतात. आपल्याला 3 केंद्रीय प्रवृत्तीची 3 परिमाणं शिकायची आहेत. पहिलं आहे मध्य, त्यानंतर दुसरं आहे मध्यक आणि तिसरं आहे बहुलक. तर आपण सुरुवातीला मध्य कसा काढायचा ते बघूया. जर एखादी सामुग्री ही आपल्याला अवर्गीकृत पद्धतीने दिली असेल तर त्यामध्ये आपण त्या प्राप्तांकांची बेरीज आणि त्यामध्ये प्राप्तांकांची असलेल्या संख्येने त्या बेरजेला जर भागलं तर आपल्याला त्याचा मध्य मिळतो. पण जर एखादी सामग्री ही वर्गीकृत पद्धतीमध्ये असेल, म्हणजे सामग्री ही वर्गीकृत प्रमाणामध्ये दिली असेल तर ती कशी काढायची. एक उदाहरण आहे. खालील सारणीत एक काम पूर्ण करण्यास प्रत्येक कामगाराला लागणाऱ्या वेळेचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून ते काम पूर्ण करण्यास एका कामगारास लागणाऱ्या वेळेचा मध्य काढा. तर यामध्ये प्रत्येकाला काम पूर्ण करण्यास लागलेला वेळ तासांमध्ये दिला आहे आणि ह्याचे वर्ग केलेले आहे 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29, 30 ते 34, 35 ते 39 आणि या दुसऱ्या रकान्यामध्ये कामगारांची संख्या दिलेली आहे 10, 15, 12, 8 आणि 5. तर आपल्याला यामध्ये हे उदाहरण सोडवण्याकरिता एक तक्ता तयार करायचा आहे. उभा तक्ता तयार करायचा आहे आणि त्या उभ्या तक्त्यामध्ये वर्ग, त्याच्यानंतर वर्गमध्य. आता वर्गमध्य म्हणजेच या वर्गाची खालची मर्यादा आणि वरची मर्यादा या दोघांची आपण बेरीज करून जर सरासरी काढली, याची सरासरी आहे 17. त्यानंतर तिसरा तक्ता आहे वारंवारता. ही वारंवारता आपल्याला गणितामध्ये दिलेली, उदाहरणामध्ये दिलेली आहे. आणि शेवटचा आपला तक्ता आहे या दोघांचा गुणाकार. तर 15 ते 19 वर्गमध्ये आला 17, 15 अधिक 19 भागीला 2 म्हणजेच 34 भागीला 2 बरोबर 17 आणि याची वारंवारता आहे 10. तर 17 10 170 हा या दोघांचा गुणाकार आहे. 20 ते 24 आणि याचा वर्गमध्ये येतो 22. 20 आणि 24 म्हणजे 44, 44 भागीला 2 म्हणजे 22 आणि याची वारंवारता दिली 15. तर अशा पद्धतीने आपल्याला हा गुणाकार XI हा गुणाकार घ्यायचा आहे आणि शेवटी या गुणाकाराची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याची बेरीज आली समेशन ऑफ XI 1265 आणि त्यानंतर वारंवारता, एकूण वारंवारता त्याची किंमत आहे आपल्याकडे समेशन ऑफ FI = 50. तर अशा पद्धतीने आणि याचा आपल्याला एक सूत्र आहे, फॉर्म्युला ज्याला म्हणतो आपण, ते सूत्र आहे मध्य = x बार = समेशन ऑफ XI FI अपॉन n. हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये, या सूत्रामध्ये आपण ह्या किमती टाकल्या. समेशन ऑफ XI FI ची किंमत आपल्याकडे 1265, ती किंमत आपण इथे टाकली आणि n म्हणजेच समेशन ऑफ FI ह्याची किंमत आहे 50. तर याची किंमत आली 25.3
आणि म्हणून एका कामगारास काम पूर्ण करण्यास लागणारा वेळेचा मध्य हा 25.3 तास अंदाजे एवढा आला. मित्रांनो, मध्य काढण्याच्या आणखी पद्धती आहेत. दुसरी पद्धती आहे गृहीत मध्य पद्धती. तिसरी पद्धती आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती. या पद्धतींनी सुद्धा आपल्याला मध्य काढता येतो. त्यानंतर आपण केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं माप बघणार आहोत. दुसरं परिमाण आहे मध्यक. मध्यक म्हणजे काय, तर दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्या असता त्यामधील निश्चित मधला प्राप्तांक म्हणजेच आपला मध्यक असतो. अर्थात मध्यकामुळे त्या सामग्रीचे दोन भाग होतात, वरचा आणि एक खालचा भाग, आणि ते दोन्हीही भाग हे समान असतात. आपण मध्यक काढताना एक उदाहरण सोडवूया. मध्यक काढण्याकरता इयत्ता 10वीच्या सराव परीक्षेत प्राप्त केलेल्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची वारंवारता सारणी पुढे दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणाचे मध्यक आपल्याला काढायचे आहे. तर परीक्षेत मिळालेले गुण आहे 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100. हे आपल्याला वर्ग दिलेले आहे, म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणी आपल्याला दिलेली आहे. आणि त्याची वारंवारता, पहिल्या वर्गाची वारंवारता 4, दुसऱ्याची 20, तिसऱ्याची 30, चौथ्या वर्गाची 40 आणि शेवटच्या वर्गाची 6. तर हे उदाहरण सोडवताना मी अगोदर सांगितलं की मध्यक म्हणजे निश्चितपणे दिलेल्या सामग्रीतील जो मधला प्राप्तांक असतो तो प्राप्तांक म्हणजेच आपला मध्यक. आता इथे आपल्याला एकूण वारंवारता जी आहे ती वारंवारता आहे 100. बघा, 4 अधिक 20 24, 24 अधिक 30 म्हणजे 54, 54 अधिक 40 म्हणजेच 94, 94 अधिक 6 म्हणजे 100. मग 100 जर याची वारंवारता आहे, याच्यामध्ये 100 प्राप्तांक आहेत, म्हणजेच n इज इक्वल टू 100 आणि n भागिला 2 म्हणजेच 50. म्हणजे 50वा प्राप्तांक हा आपला मध्यक असेल, अंदाजे मध्यक असेल. मग यासाठी 50वा प्राप्तांक आपल्याला जर काढायचा असेल तर आपल्याला तो कोणत्या वर्गात येतो हे सुद्धा शोधावं लागेल. आणि म्हणून आपल्याला दिलेलं फक्त वर्ग आहे आणि वारंवारता आहे. मग 50वा प्राप्तांक हा कुठल्या वर्गामध्ये येतो हे शोधण्याकरिता आपल्याला संचित वारंवारतेची गरज आहे. आणि म्हणून आपण तिसरा जो तक्ता इथे लिहिलेला आहे तो आहे संचित वारंवारतेचा, पण तो वरच्यापेक्षा कमी पद्धतीचा, आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असे म्हणतो, संचित वारंवारता. तर ती संचित वारंवारता आपण लिहिली 4, आणखी 4 अधिक 20 म्हणजे 24, 24 अधिक 30 54, 54 अधिक 40 94 आणि 94 अधिक 6 म्हणजे 100. तर अशा पद्धतीने ही संचित वारंवारता आपल्याला मिळाली. आता आपला 50वा प्राप्तांक कुठे आहे हे आपल्याला चटकन लक्षात येतं की 50वा प्राप्तांक आपला या 54 मध्ये आहे आणि त्याचा हा वर्ग म्हणजेच मध्यक वर्ग आपला 40 ते 60 आहे. जो मध्यक आपला 50वा प्राप्तांक ज्या वर्गामध्ये आहे तो वर्ग म्हणजे आपला मध्यक वर्ग आहे. आणि म्हणून 40 ते 60 हा मध्यक वर्ग आहे. त्याची वारंवारता ही 30 आहे. आणि आता बघा की हे 24 पर्यंतचे जे प्राप्तांक आहेत ते प्राप्तांक हे 40 पेक्षा कमी आहेत. त्यानंतरचे उरलेले म्हणजेच 50 वजा
24 म्हणजे उरलेले 26 हे 40 ते 60 या वर्गात येतात. म्हणजेच येथे 40 वजा 60 हा मध्यक वर्ग आहे. 40 ते 60 या वर्गाची खालची मर्यादा बघा, 40 ते 60 या वर्गाची, हा मध्यक वर्ग आहे आपला, या वर्गाची खालची मर्यादा ही 40 आहे आणि याची वारंवारता 30 आहे. पहिल्या 50 प्राप्तांकापैकी सुरुवातीचे हे जे 24 आहेत ते 40 पेक्षा कमी आहे, कारण का या वर्गाची जी वारंवारता आहे 20 आणि या वर्गाची खालची मर्यादा ही वरची मर्यादा ही 40 आहे. तर ही मर्यादा म्हणजेच 24 लोकांना 40 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. पहिल्या 50 प्राप्तांकापैकी सुरुवातीचे 24 प्राप्तांक हे 40 पेक्षा कमी आहेत आणि उरलेले जे 26 आहे ते प्राप्तांक 26 प्राप्तांक याच्यामध्ये आहे, 40 ते 60 या वर्गात आहेत. त्यातील 50व्या प्राप्तांकाचा अंदाज आता पुढील प्रमाणे करतात की तो 40 पेक्षा मोठा आहे आणि मग तो किती मोठा आहे, तर तो 30 पैकी 26 आणि याचं वर्गांतर आहे 20. तर याला गुणिला 20 करतात. म्हणून 40 + 52/3 = 5713 म्हणजे 57.1/3 आहे. तर याचा मध्यक 57.1/3 झाला. यालाच आपण सूत्राच्या सहाय्याने शोधू. आपला मध्यक काढण्याचे सूत्र आहे मध्यक = L अधिक चौकटमध्ये n/2 - CF/F गुणिला H. इथे L म्हणजे मध्यक वर्गाची खालची सीमा किंवा मर्यादा. त्यानंतर n/2 आपण बघितलं की तो आपला प्राप्तांक आहे, मध्य प्राप्तांक आहे. त्यानंतर CF म्हणजे ही संचित वारंवारता आपल्या मध्यक वर्गाच्या अगोदरची आणि n एकूण वारंवारता आणि त्यानंतर H म्हणजे मध्यक वर्गाचे वर्गांतर. तर ह्या किमती आपण याच्या सूत्रामध्ये टाकूया आणि L = 40. L ची किंमत आपल्याकडे आहे 40. त्यानंतर n/2 म्हणजे 50. CF ची किंमत आपण मिळवली 24. त्यानंतर F म्हणजे वारंवारता ती आहे आपली 30 आणि वर्गांतर हे वर्गांतर आहे आपलं 20H. तर अशा प्रकारे या सूत्रामध्ये किमती टाकून 40 + 50 - 24/30 × 20. 40 + 50 मधनं 24 गेले म्हणजे 26 गुणिला 20 आणि छेद 30. तर अशा पद्धतीने 40 + 17.40 अधिक 17.1/3 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 57.1/3 हा याचा मध्यक मिळाला. यानंतर केंद्रीय प्रवृत्तीचं तिसरं माप म्हणजे मोड, ज्याला आपण बहुलक असे म्हणतो. तर बहुलक काढणे अतिशय सोपं आहे. बहुलक म्हणजे काय, तर एखाद्या सामग्रीमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा जो प्राप्तांक असतो त्याला बहुलक असे म्हणतात. उदाहरणार्थ 9वीच्या 10 विद्यार्थ्यांना इंग्रजी मध्ये मिळालेले प्राप्तांक याप्रमाणे आहे 70, 80, 60, 70, 50, 70, 70, 80, 50, 70. ही जर सामग्री आपण बघितली तर या सामग्रीमध्ये 70 हा प्राप्तांक 1, 2, 3, 4, 5 वेळा आलेला आहे. सर्वात जास्त वेळा आलेला आहे आणि म्हणून 70 हा याचा बहुलक आहे. परंतु ही सामग्री अवर्गीकृत आहे. जेव्हा वर्गीकृत सामग्री जर असेल
तर आपल्याला बहुलक काढण्याकरिता एक सूत्र आहे आणि ते सूत्र आहे बहुलक बरोबर L प्लस कंसामध्ये F1 मायनस F0 भागिला टॉईस F1 मायनस F0 मायनस F2 गुणिला H. इथे L म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा, बहुलकीय वर्ग जो असतो त्या वर्गाची खालची मर्यादा. त्यानंतर F1 म्हणजे बहुलकीय वर्गाची वारंवारता, F2 बहुलकीय जो वर्ग आहे त्याच्या पुढच्या वर्गाची वारंवारता आणि F0 म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता. आपण एक उदाहरण बघू. उदाहरण आहे खालील वारंवारता वितरण सारणीत क्रीडांगणावर खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या व त्यांचे वयोगट दिलेले आहेत. त्यावरून क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांच्या वयाचे बहुलक काढा. तर हा मुलांचा वयोगट दिला आहे 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 आणि मुलांची संख्या दिलेली आहे 43, 58, 70, 42 आणि 27. तर वरील सारणीवरून आपल्याला मुलांच्या वयाचं बहुलक काढायचं आहे, मोड काढायचं आहे. या सारणीवरून आपल्याला आपण इथे नजर जरी टाकली तर याच्यामध्ये सर्वात जास्त कुठल्या वर्गाची वारंवारता आहे ते बघितलं तर आपल्याला पटकन लक्षात येते की 70 ही सर्वात जास्त वारंवारता आहे आणि तो वर्ग आहे 10 ते 12, म्हणून त्याला बहुलकीय वर्ग म्हणतात. 10 ते 12 हा बहुलकीय वर्ग आहे. त्या वर्गाची बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा ही 10 आहे. त्यानंतर वर्गाचे अंतर, बहुलकीय वर्गाचे किंवा सर्व वर्गांतले अंतर जे आहे ते 2 आहे, 10 ते 12, म्हणून बहुलकीय वर्गाचे वर्गांतर झाले 2. त्यानंतर बहुलकीय वर्गाची वारंवारता जी घेतली आपण ती आहे 70 आणि बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता आहे 58 आणि नंतरच्या वर्गाची वारंवारता आहे 42. आपण या सूत्रामध्ये आता या किमती टाकू. L म्हणजे 10 प्लस कंसामध्ये F1 त्याची किंमत आहे 70. त्यानंतर F0 म्हणजे 58, ही किंमत 58 टाकली. त्यानंतर 2F1 2 गुणिला F1 म्हणजे 70. त्यानंतर F0 58 आणि F2 ची किंमत आहे 42 गुणिला 2 म्हणजे वर्गांतर. आणि याला सोडवायचं आहे आता. तर सोडवताना 10 प्लस 70 वजा 58 म्हणजे 12. त्यानंतर 70 दुणे 140 आणि वजा 58 वजा 42 म्हणजेच वजा 100 गुणिला 2 इज इक्वल टू 10 अधिक 12. 140 वजा 100 म्हणजे 40 गुणिला 2 आणि इज इक्वल टू 10 अधिक 12 दुणे 24, 24 भागिला 40 इज इक्वल टू 10 अधिक 0.6. 40 24ला जर 40ने भागलं तर याचं उत्तर आलं 0.6 म्हणजेच 10.6. हे याचं वयाचं बहुलक, मुलांच्या वयाचं बहुलक म्हणजेच 10.6 वर्ष. यानंतर सांख्यिकी या प्रकरणाचा एक शेवटचा भाग म्हणजेच चित्ररूप सादरीकरण. तर सामग्रीचं सादरीकरण हे 3 प्रकारे करता येतं. सादरीकरण पहिलं आहे अवर्गीकृत सारणीवरून म्हणजे अवर्गीकृत आणि वर्गीकृत पद्धतीनं. दुसरं आहे चित्ररूप पद्धतीनं, ह्याच्यामध्ये स्तंभालेख आणि वृत्तालेख. आणि तिसरं आहे आलेख पद्धतीने. तर या आलेख पद्धतीने आयतालेख, त्यानंतर वारंवारता बहुभुज आणि रेषालेख
अशा पद्धतीने आपल्याला सामग्रीचं सादरीकरण करता येतं. यापैकी आपण आयतालेख कसा काढायचा ते बघूया एका उदाहरणाच्या सहाय्याने. उदाहरण आहे, खालील सारणीत विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांचे एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू NAV दिलेला आहे. त्यावरून आपल्याला आयतालेख काढायचा आहे. इथे आपल्याला वर्ग दिलेले आहेत 8 ते 9, 10 ते 11, 12 ते 13, 14 ते 15 आणि 16 ते 17 आणि त्या म्युच्युअल फंडांची संख्या म्हणजेच वारंवारता ही दिलेली आहे 20, 40, 30, 25 आणि 15. तर आयतालेख काढताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की त्याचे वर्ग, आयतालेख काढताना त्याचे वर्ग हे नेहमी सलग असायला पाहिजे. तर इथे 8 ते 9, त्यानंतर 10 ते 11 म्हणजे 1चा इथे फरक पडलेला आहे. हे वर्ग सलग नाही, म्हणून सुरुवातीला आपल्याला ह्याचे वर्ग सलग करून घ्यावे लागतील. मग आता वर्ग जर सलग करायचे असतील तर खालच्या वर्गाची जी सीमा आहे, मर्यादा आहे, ती सीमा 0.5 ने कमी करावी लागेल आणि वरच्या वर्गाची ही सीमा आहे ती 0.5 ने वाढवावी लागेल. तर अशा पद्धतीने आपण 7.5, 9.5, 9.5 ते 11.5 अशा पद्धतीने आपण वर्ग सलग करून घेतलेले आहेत. आता इथे कुठेच वर्गामध्ये अंतर नाही. 7.5 ते 9.5, 9.5 ते 11.5, 11.5 ते 13.5, 13.5 ते 15.5 आणि 15.5 ते 17.5. तर हे वर्ग आता सलग झालेले आहेत आणि वारंवारता पण आलेली आहे. सलग केलेले वर्ग हे आपल्याला X अक्षावरती एक विशिष्ट प्रमाण घेऊन, या आलेखामध्ये एक विशिष्ट प्रमाण घ्यायचं आहे. वर्ग हे X अक्षावरती लिहायचे आहेत आणि याची वारंवारता ही Y अक्षावरती लिहायची आहे. हे एक क्रिंक साइन आहे, ते आपल्याला काढायचं आहे आणि येथे 7.5 ते 9.5 म्हणजे X अक्षावर आपण प्रमाण घेतलं 1 सेंटीमीटर = 2 रुपीज, 2 रुपये. 1 सेंटीमीटरला आपण 2 रुपये घेतले आणि Y अक्षावर आपण घेतलेला आहे 1 सेंटीमीटरला 5 फंड. 1 सेंटीमीटर याला 5 फंड. म्हणून आपल्याला पहिला वर्ग आहे 7.5 ते 9.5 आणि त्याची वारंवारता आहे 20. म्हणून या 20 पर्यंत हा आयत काढलेला आहे. दुसऱ्याची 40 आहे म्हणून हा आयत आपण 40 पर्यंत काढलेला आहे. त्यानंतर तिसरा वर्ग आहे 11.5 ते 13.5, याची वारंवारता दिलेली आहे आपल्याला 30, ती 30 पर्यंत काढली. नंतर चौथी आहे 25 आणि शेवटची आहे 15. तर अशा प्रकारे आपण आकृतीच्या रूपाने याचं सादरीकरण केलेलं आहे. ही एक सामग्री आहे आणि या सामग्रीचं आपण सादरीकरण केलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यावरूनच आपल्याला वारंवारता बहुभुज सुद्धा काढता येतो. या आयाताचे जर आपण मध्यबिंदू घेतले आणि या पहिल्या आयाताच्या पूर्वीचा आयात त्याची वारंवारता ही 0 गृहीत धरली, तसंच शेवटच्या आयाताच्या नंतरचा एक आयात त्याचीही वारंवारता जर आपण 0 गृहीत धरली आणि जर आपण ही आकृती काढली तर आपल्याला वारंवारता बहुभुज मिळतो. यानंतर वृत्तालेख कसा काढायचा, एक वृत्तालेख सुद्धा आपल्याला काढायला आहे. तर वृत्तालेख कसा काढायचा, आता वृत्त म्हणजे आपल्याला वर्तुळ हे सर्वांना माहिती आहे. तर या माहितीचा किंवा सामग्रीचा संबंध
वर्तुळाशी जोडणे, एका घटकाचा एकूण घटकांपैकी एका घटकाचा संबंध, एकूण वीज पुरवठा 60,000 एकक आहे आणि त्यावरून आपल्याला केंद्रीय कोन काढायचा आहे. मग आता 60 पैकी 24 कारखान्यांना 24,000 एकक वीज लागते, तर 60 पैकी 24, तर आपल्याला 360 पैकी किती म्हणजे केंद्रीय कोन, तर त्या केंद्रीय कोनाचं माप काढता येतं आपल्याला 24/60 गुणिला 360 म्हणजे त्याचं माप आलं 144. अशा प्रकारे प्रत्येक केंद्रीय कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. प्रत्येक घटकाच्या संदर्भातला हा केंद्रीय कोन आहे. आणि मग एक आपल्या सोयीस्कर त्रिज्येने वर्तुळ काढून एका त्रिज्येपासून त्याला सुरुवात करायची आणि पहिला जो कोन आहे तो 144चा मोजायचा आहे. हा 144. नंतरचा कोन आहे 84, नंतरचा कोन 42, नंतरचा आहे 30, नंतर 36 आणि 24. आणि अशा पद्धतीने आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. तर मित्रांनो, आपण आज या सांख्यिकी प्रकरणामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची मापं, सामग्रीचं सादरीकरण आणि त्याचं चित्ररूप सादरीकरण इत्यादी बाबी शिकलो. आणि त्यानंतर आपल्याला हा गृहपाठ करायचा आहे. यावरचा प्रश्न पहिला आहे गृहपाठामध्ये, एका द्राक्षाच्या मोसमात बागायतदारांना मिळालेल्या उत्पन्नाची वर्गीकृत वारंवारता सारणी खाली दिलेली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य काढा. तर आपण मध्य काढण्याकरिता तीनही पद्धतींचा वापर करू शकतो. सरळ पद्धती, त्यानंतर गृहीत मध्य पद्धती आणि मध्य प्रमाण विचलन पद्धती. तीनही पद्धतीने आपण हे काढू शकतो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिलेले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा. ही सारणी दिलेली आहे आणि यावरून आपल्याला मध्यक काढायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 5 उदाहरणं या गृहपाठामध्ये दिलेले आहे. तो गृहपाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.